हे कैरीचे पने पिल्यानंतर गरमीचं नावच विसराल. उन्हाळ्यात शरीराला थंडावा हवा असेल तर ही रेसिपी नक्की करून बघा. उन्हाळ्यात पारंपरिक आणि आरोग्यदायी पेय म्हणजे गुळ घालून कच्च्या कैरीचे पने. साखरेऐवजी गुळ वापरल्यामुळे हे पने अधिक पौष्टिक, हेल्दी आणि शरीरासाठी फायदेशीर ठरतं. हे पेय उष्माघातापासून संरक्षण करतं आणि उन्हाळ्यात शरीराला ताजेतवाने ठेवतं. तर चला मग याची रेसिपी बघूयात. नमस्कार, मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे. आता इथे आपण कैरीचं पन्ह बनवतोय. त्यासाठी लागणार आहे आपल्याला कच्ची कैरी. तर कच्ची कैरी ही फ्रेश आणि थोडीशी आंबट असावी, मगच त्याचं पन्ह अगदी चविष्ट बनतं. तर इथे मी एक तोतापुरी कैरी घेतलेली आहे. स्वच्छ धुवून ती पुसून कोरडी करून घ्यायची आणि मग साल काढून त्याचे आपल्याला असे रफली तुकडे करून घ्यायचे आहेत. मध्यम आकाराचे तुकडे ठेवायचे. आता इथे तुम्ही कैरी कुठलीही वापरू शकता. आंबट वापरू शकता किंवा कुठल्याही जातीची वापरू शकता. फक्त ती फ्रेश आणि थोडीशी आंबट असली पाहिजे. पहिल्यांदा मी इथे कैरीचा गर काढून घेतेय आणि मग तो आपण शिजवून घेणार आहोत. तर तुम्ही हवं तर डायरेक्ट कैरी आपण शिजवून घेऊ शकता, पण मला ही पद्धत खूप सोपी वाटते. आता या फोडी शिजवण्यासाठी कुकर घ्यायचा. कुकरमध्ये या सगळ्या फोडी मी घातलेल्या आहेत. त्याच्यानंतर अगदी अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे. जास्त पण पाणी वापरायचं नाहीये. कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. अगदी 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये कैरी आरामात शिजते. कुकरचं झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता की कैरी खूप छान अशी शिजलेली आहे. अगदी मऊ झालेली आहे. आता यामध्ये आहे थोडंसं एक्स्ट्रा पाणी. आपल्याला फक्त पल्प पाहिजे. त्यासाठी इथे मी गाळून घेतेय. एक्स्ट्रा पाणी फेकून द्यायचं नाहीये, तर ते तुम्ही पन्ह बनवण्यासाठी वापरू शकता. पाणी काढून घेतल्यानंतर हा सगळा पल्प मी एका वाटग्यामध्ये घेतेय. म्हणजे याच प्रमाणात आपल्याला गूळ घ्यायचा आहे. त्यामुळे कुठलीही वाटी किंवा एक वाटका सेट करा. चमच्याने मॅश करून घ्या, म्हणजे आपल्याला गुळाचं परफेक्ट प्रमाण मिळेल. कैरी शिजवल्यामुळे पटकन ती मॅश केली जाते. तर आपण ही कच्ची कैरी खूप आंबट असते. शिजवल्यावर तिचा आंबटपणा बॅलन्स होतो. तसेच शिजवल्यावर कैरीचा गर सहज निघतो आणि पन्हे एकदम स्मूथ बनतं. तसेच कच्ची कैरी जर डायरेक्ट खाल्ली तर पोटाला ती बाधते, त्रास होतो. त्यामुळे अशी शिजवून घेतलेली कैरी पचायला अगदी चांगली असते. शिजवल्यावर कैरीची नॅचरल चव आणि गोड आंबट बॅलन्स खूप छान लागतो. तसेच शिजवलेला पल्प जास्त दिवस टिकतो आणि पन्ह्याचा बेस बनवायला अगदी सोपं होतं. त्यामुळे पन्ह बनवायच्या ट्रॅडिशनल पद्धतीमध्ये कैरी ही नेहमी शिजवूनच घेतात. आता इथे मला पाऊण वाटगा कैरीचा पल्प मिळालेला आहे. तर जेवढा पल्प घेतलाय तेवढाच मी इथे बारीक चिरलेला गूळ घेतेय. जर तुमची कैरी जास्त आंबट असेल तर गुळाचे प्रमाण थोडेसे जास्त ठेवा. आता दोन्ही साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. गुळात आयर्न आणि मिनरल्स असतात, त्यामुळे तो साखरेपेक्षा जास्त पौष्टिक मानला जातो. गुळ हा रिफाईन शुगरपेक्षा नैसर्गिक असतो, त्यामुळे पन्ह्याला हलका आणि ऑथेंटिक गोडवा मिळतो. तसेच उन्हाळ्यात थकवा येतो. गुळ शरीराला इन्स्टंट एनर्जी देण्यास मदत करतो. आता यामध्ये 1 चमचा वेलची पूड घालतीये. तर यामुळे पन्ह्याला छान नैसर्गिक आणि रिफ्रेशिंग अरोमा येतो. तसेच उन्हाळ्यात शरीराला कूल इफेक्ट देण्यासाठी वेलची उपयुक्त असते. अर्धा चमचा काळं मीठ आणि अर्धा चमचा साधं मीठ घातलेलं आहे. अर्धा चमचा घालूयात आपण भाजलेल्या जिऱ्याची पूड. जिरेपूडमुळे पन्ह्याला एक वेगळी हलकी तिखट खमंग चव येते, जी कैरीच्या आंबटपणासोबत परफेक्ट बॅलन्स करते. तसेच जिरे हे डायजेशनसाठी अगदी उपयोगी आहेत. यामध्ये हवं तर तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता आणि मिक्सरला बारीक फिरवून याची पेस्ट तयार करून घेऊ शकता. छान अशी मस्त पेस्ट ही तयार झालेली आहे. पण याला आपल्याला एकदा गाळून घ्यावं लागेल, ज्याने आपल्याला एकदम स्मूथ आणि फाईन पेस्ट मिळेल. कैरीचे जे रेषे-रेषे असतात ते पल्पमध्ये येणार नाहीत. गाळून घेतल्यानंतर जी तुम्हाला स्मूथ पेस्ट मिळेल ती तुम्ही एका एअरटाईट कंटेनरमध्ये म्हणजेच काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. आणि जर तुम्हाला ती फ्रीजमध्ये स्टोअर करायची असेल तर 2 ते 3 आठवडे अगदी आरामात टिकते. 2 ते 3 चमचे एका ग्लासमध्ये काढून घ्या आणि त्यामध्ये थंडगार पाणी टाका. वरून तुम्ही बारीक चिरलेला पुदिना घालू शकता. तसेच बर्फाचे खडे घालून सर्व्ह करा. इथे मी एका लहान ग्लासासाठी 2 ते 3 चमचे पल्प वापरलेला होता.
जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात पन्ह बनवायचं आहे ना, तर त्यासाठी एका भांड्यामध्ये तुम्ही थोडासा पल्प यामधला काढून घ्या आणि मग त्यामध्ये पाणी घाला, रवीने चांगलं घुसळून घ्या, म्हणजे त्यामध्ये गुठळ्या तयार होणार नाहीत. चमच्याने चांगलं हलवून घ्या, म्हणजे हा पल्प पाण्यामध्ये एकजीव झाला पाहिजे. आणि बस, तुमचं हे आंबट गोड चवीचं अगदी रिफ्रेशिंग कच्च्या कैरीचं गूळ घालून केलेलं पन्ह तयार आहे. थंड करून प्यायलं तर एकदम कूलिंग, ताजेतवानं आणि एनर्जी देणारं लागतं. तुम्हाला जर हे पेस्ट जास्त दिवस आणखीन टिकवायची असेल ना, तर तुम्ही त्याचे आईस क्यूब्स देखील करून ठेवू शकता. आता हवं तेव्हा तुम्ही हा पल्प ग्लासमध्ये घ्या, थंडगार पाणी घाला, मिक्स करा. अ, वाटलंच तुम्ही मागाहून थोडंसं काळं मीठ वरून टाकू शकता. हीट स्ट्रोक टाळण्यासाठी अगदी ऑथेंटिक पारंपरिक रेसिपी आहे. नक्की करून बघा. सगळ्यांनाच आवडेल आणि मला फीडबॅक द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात परत अशाच एका वेगवेगळ्या रेसिपींसोबत. तोपर्यंत मस्त राहा.